अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विड्याच्या पानाच्या शेतीचं नुकसान झाले। ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगाव जिल्ह्यातल्या शिरसोली गाव हे नागवेल म्हणजे विड्याच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। या गावातील शेकडो शेतकरी विड्याच्या पानाची राज्यभर निर्यात करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात। पण गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे नागवेल पानाच्या शेतीचं नुकसान झाल्याचं दिसतंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय जुगल पाटील यांनी। काय सांगणार? वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे। पानमळ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय, आपल्याला देखील फटका बसलाय, काय सांगाल? आमचं म्हणजे जे येणारं उत्पन्न होतं साहेब, आता हे जवळ आता 3 ते 4 दिवसाच्या पहिले जो पाऊस आला त्याच्यामुळे आमचं जे उत्पन्न होतं पानमळ्याचं येणारे 2 पैसे येणारे होते ते आता येतील का नाही याची शक्यता नाही आहे। आणि आम्ही म्हणजे त्या पानमळ्याच्या याच्यावरच अवलंबून आहे, समजा आमचं उदरनिर्वाह सर्व त्याच्यावरच अवलंबून आहे। पण आता या आलेल्या पावसामुळे आता हे परिपूर्ण नुकसान झालेलं आहे। आता पैसे येतील का नाही येतील याची पण आम्हाला आता शाश्वती राहिलेली तर चिंता पडलेली आहे। किती पीक या ठिकाणी आपण लावलं होतं, आता काय परिस्थिती नेमकी? हे आमची जवळजवळ 20 गुंठे जमीन आहे, हिच्यामध्ये लागवड केलेली असते। आणि याच्यामध्ये पावसामुळे पानं देखील या ठिकाणी सडलेली आहे। आता बाजारात ही पानं घेतली जातील का? नाही, ते तर कोणी घेणारच नाही साहेब। आता बाजारामध्ये जो तो तर चांगलाच माल पाहतो ना। आता हे पावसामुळे गार गार पडली, गारपीट झाली, त्याच्यामुळे आमचे पानं सुद्धा फाटून गेलेले आहे। आता फाटलेलं कोण घेणार बरं? किती खर्च या ठिकाणी तुम्ही लावला होता आणि आता काय नेमकी परिस्थिती आहे? आता आमचे आतापर्यंत जवळजवळ याला 60,000 रुपये तर परिपूर्ण लागवड झालेली आहे साहेब। आता आमची ते लागवड जे झालेले ते बी पण निघतील का नाही निघतील याची आम्हाला चिंता पडलेली आहे आता। लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।